नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरी या आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण एक सिरीज सुरू करत आहोत आपल्या चॅनलवर। वेगवेगळ्या परीक्षाभिमुख ज्या डाटा अपडेट होत असतो वेगवेगळ्या विषयाचा, त्याच्याबद्दलची माहिती आपण अपलोड करणार आहे, चालू घडामोडी अपलोड करणार आहोत। तर अशा पद्धतीची सिरीज सुरू करतोय। त्याच्यामध्ये मागच्या एका वर्षातला सर्वात महत्त्वाचा डिसिजन जो केंद्र सरकारने घेतलेला आहे की आपली जी सागरी किनारपट्टी आहे त्या सागरी किनारपट्टीच्या लांबीमध्ये आता बदल केलेला आहे। आता सागरी किनारपट्टीच्या लांबीत बदल केला म्हणजे नवीन किनारपट्टी वाढली, याचा अर्थ नवीन काही प्रदेश किंवा नवीन समुद्र ऍड झालाय अशातला बिलकुल काही भाग नाहीये। फक्त मोजणीची पद्धत बदलल्यामुळे आणि काही गोष्टी मोजायच्या राहिल्या होत्या त्या मोजल्यामुळे आता आपल्या भारताची आणि वेगवेगळे जे राज्य आहेत त्या राज्याच्या प्रत्येकाची समुद्र किनारपट्टीची जी लांबी आहे ती लांबी वाढली गेलेली आहे। ते कशा पद्धतीने बदल झालेत, जुनी कशा पद्धतीची किनारपट्टी होती, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि अशाच प्रकारच्या सिरीज आपण पुढे चालू करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला लक्षात येईल की अशा पद्धतीच्या सिरीजची तुम्हाला गरज आहे। लाईक केल्यानंतर आणि सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट केल्यानंतर लक्षात येतं की मुलांना अशा प्रकारच्या सिरीजची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी या गोष्टी तुम्ही करा। आपण नवीन किनारपट्टी, जुनी किनारपट्टी आणि ही जी सागर किनारपट्टी याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आजच्या या सेशन मध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। कोणतीही परीक्षा असली तरी त्याच्यात हमखासपणे पुढचे काही वर्षाच्यावर प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे विचारणारच आहेत, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं बघा, आता किनारपट्टीची सागरी जी सीमा आहे याच्यामध्ये बदल झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल जो आहे तो नव्याने मोजणी केल्यामुळे झालेला आहे। किनारपट्टीची मोजणी नव्याने केलेली आणि मोजणी नव्याने केलेली आहे केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून। कोणी मोजणी केलेली आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मोजणी केलेली आहे। आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने, कारण सागरी सीमा वगैरे हे कुणाच्या अखत्याखाली येत असतं, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्याखाली येत असतं, त्यामुळे त्यांनी ही आकडेवारी नव्याने जाहीर केली गेलेली आहे। आणि नवीन आकडेवारी असणार आहे 2025च्या मोजणीनुसार। कधीच्या? 2025च्या मोजणीनुसार ही जाहीर केली होती मे 2025ला, मे 2025ला जाहीर केली होती। आणि जुना जो आपली सागर किनारपट्टी आहे, सागरी किनारपट्टी जी आहे याची जी मोजणी केली होती ती 1970ला केलेली होती। म्हणजे 1970 पासून आतापर्यंत ती जुनी आकडेवारी जी आहे ती आकडेवारी आपण अभ्यासासाठी वापरत होतो, साहजिकच प्रत्येक गोष्टीसाठी वापरत होतो, अशा प्रकारची आहे। आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे सर्वांना माहिती आपल्याला की सागरी किनारपट्टीच्या लांबीमध्ये वाढ झालेली आहे। वाढ होण्यामागे महत्वाचे दोन कारण आहेत। 1970ला जी मोजमाप करण्याची जी पद्धत होती, तंत्रज्ञान होतं, हे जुनं तंत्रज्ञान होतं, नवीन तंत्रज्ञान त्यावेळेस नव्हतं। आता नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे साहजिकच नव्या तंत्रज्ञानामुळे ऍक्युरेट मोजणी केली गेलेली आहे, त्याच्यामुळे सुद्धा वाढ झालेली आहे। म्हणजे मोजणी स्केलमध्ये बदल केल्यामुळे सुद्धा वाढ झालेली आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे छोटे मोठे किनारपट्टीवर बेट आहेत, किनारपट्टीवर जे छोटे मोठे बेट आहेत त्या बेटांची किनारपट्टी अगोदर ग्राह्य धरली नव्हती किंवा मोजली गेलेली नव्हती, ती सुद्धा नव्याने आता ऍड केली गेलेली आहे। या दोन कारणामुळे महत्वाच्या सागरी किनारपट्टीमध्ये भारताच्या वाढ झालेली आहे, लक्षात ठेवा। अशा पद्धतीने महत्वाचे दोन आहेत। आता जुनी आकडेवारी आणि नवीन आकडेवारी याचा तुलनात्मक आपण अभ्यास करणार आहोत। सगळे आकडे खूप महत्वाचे पोरांनो, पाठच पाहिजेत तुम्हाला, याच्यावर हमखासपणे परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे। भारताची जुनी सागरी किनारपट्टी किती होती? 7516.60, यालाच आपण काय म्हणायचो रे? 7517, कारण की 50च्या पुढे पॉइंट, याचा अर्थ 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा एकूण काय होता रे? भारताचा होता जुन्या मापन पद्धतीनुसार। आणि भूसीमा जी आहे, सागरी सीमा एवढी आहे आणि भूसीमा आपली एकूण 6100 आहे, एवढी लक्षात ठेवा, 6100 किलोमीटर एवढी आहे, लक्षात। आणि 7517 किलोमीटर एवढा समुद्र किनारा आपल्याला होता। आता बघा, महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी किती होती? 720 किलोमीटर। किती होती? 720 किलोमीटर। जुने आकडे सुद्धा महत्वाचे आहेत, जुन्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे जुने पण लक्षात ठेवा। 720 किलोमीटर एवढी होती जुनी। आणि सगळ्यात जास्त समुद्र किनारा असणारं राज्य जुन्या मोजणीनुसार होतं गुजरात। गुजरातच्या एकूण जी किनारपट्टी आहे ती एकूण 1600 किलोमीटर एवढी होती। किती होती? 1600 किलोमीटर गुजरातची। जुने आकडे सांगतोय मी अगोदर, माफ करा, जुने आकडे मी अगोदर तुम्हाला सांगतोय। त्याचं कारण असं की जुने आणि नवीन असा तुलनात्मक सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे असं विचारलं जाऊ शकतं की जुन्या मोजणीनुसार महाराष्ट्राचा एकूण समुद्र किनारा किती होता किंवा कितीने वाढ झालेली,
अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि गुजरात हे 1 नंबरचं राज्य होतं. आता भारताची जी मुख्य भूमी आहे, मुख्य भूमीचा समुद्र किनारा हे 6100 मागे सांगितलं तुम्हाला, चुकून भूसीमा सांगितलं होतं मी तुम्हाला. लक्षात, मुख्य भूमीचा समुद्र किनारा हा 6100 होता. आणि बेट म्हणजे लक्षद्वीप बेट समूह आणि अंदमान निकोबार बेट समूह धरून 7517 किंवा 7516.60 एवढा समुद्र किनारा होता. ही सगळी जुनी आकडेवारी, जुनी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आता मग बदल काय झाले, तर भारताचा समुद्र किनारा आता झालेला आहे 11,098 एवढा किलोमीटर. किती झालेला आहे, 11,098 किलोमीटर एवढा झालेला. 11,097 पॉईंट समथिंग आहे, 92 समथिंग असं. पण ती हेच धरा, 11,098 धरा, 11,098 किलोमीटर. म्हणजे जुना जो होता 7,516.6 किंवा 60, याच्यावरून 11,098 किलोमीटर एवढा झालेला आहे. वाढ किती टक्के झाली हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण ही गृह मंत्रालयाने आकडेवारी दिलेली, वाढी सुद्धा किती झाली याची सुद्धा आकडेवारी दिलेली. त्यामुळे आकडे खूप महत्वाचे आहेत. 47.6% एवढी वाढ झाली. म्हणजे जुन्या मापणीनुसार नवीन मापणीनुसार भारताचा जो समुद्र किनारा आहे हा किती टक्क्याने वाढला असं विचारलं तर 47.6% वाढलेला आहे. 7,517 वरून 11,098 किलोमीटर एवढा भारताचा समुद्र किनारपट्टी झालेली आहे. महाराष्ट्राची किती होती, 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा महाराष्ट्राला होता. आणि आता झालेली 877.98, म्हणजे याला आपण 878 किलोमीटर एवढंच धरू शकतो. नवीन जी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आलेली त्याच्यामध्ये सुद्धा अपडेट होऊन हाच आकडा आलेला आहे. लक्षात आलं, 877.98 किलोमीटर एवढी, म्हणजे 878 किलोमीटर एवढीच धरू शकतो आपण. ठीक आहे ना, पॉईंट मध्ये लक्षात ठेवा, लक्षात राहिलं तर पॉईंट मध्ये ठेवा, तर ही पण आकडेवारी लक्षात ठेवा. लक्षात, म्हणजे जुनी 720 होती, वाढ कितीची झाली, 158 किलोमीटरची वाढ झाली. हे लक्षात ठेवा बरं का, असं लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो प्रश्न. महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीच्या लांबीत जो बदल झालेला आहे तो कितीने वाढ झालेली आहे, 158 किलोमीटरने वाढ झालेली आहे. आणि गुजरात सर्वात जास्त होता अगोदर समुद्र किनारा, बरोबर आहे का. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धरून भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा असणारं राज्य होतं गुजरात, 1600 किलोमीटर. आता गुजरातची सुद्धा वाढलेली आहे, 2340.42 झालेली आहे. आणि राज्यामध्ये फक्त राज्यामध्ये म्हणतो, केंद्रशासित प्रदेश नाही, फक्त राज्यामध्ये आजही गुजरातचीच सागरी किनारपट्टी ही सर्वात जास्त आहे. किती आहे, 2340.42 किलोमीटर एवढी आहे. जुनी किती होती, 1600 होती. 1600 म्हणजे आता ह्याची डिटेलमध्ये कितीने वाढ झाली वगैरे दुसऱ्या राज्याचं विचारणार नाहीत, पण हे सर्वात जास्त आहे म्हणून सांगतोय, लक्षात येते ना. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, 2340.42 किलोमीटर आहे. राज्यामध्ये फक्त सर्वात जास्त आहे. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धरून पहिला गुजरातचा 1 नंबर होता, आता गुजरातचा 1 नंबर नाहीये. आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धरून सर्वात जास्त समुद्र किनारा असणारं ठिकाण आहे अंदमान निकोबार बेट समूह, जो की केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान निकोबार बेट समूह हा 1 नंबरला आहे आता. ठीक आहे ना, किती आहे, 3083.50 किलोमीटर. अंदमान निकोबारची किती आहे, 3083.50 किलोमीटर. म्हणजे फक्त राज्याचं जर विचारलं तुम्हाला समुद्र किनारपट्टी तर कोणतं राज्य म्हणतात, गुजरात. किंवा जर तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत, खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाची समुद्र किनारपट्टी भारतामध्ये सर्वात जास्त आहे, त्यावेळेस मात्र उत्तर अंदमान निकोबारच द्यायचं, जे की अगोदर गुजरात देत होता तुम्ही. ठीक आहे, तर अंदमान निकोबारची किती झाली, 3083.50 किलोमीटर झालेली. अंदमान निकोबार हे प्रथम क्रमांकावर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि अगोदर सुद्धा सगळ्यात कमी किनारपट्टी असणारं राज्य गोवाच होतं, आणि आता सुद्धा गोवाच आहे. गोवा हे भारतातलं सर्वात कमी समुद्र किनारपट्टी असणारं राज्य आहे. गोव्याची किती आहे, 193.95, याचा अर्थ 194 किलोमीटर. लक्षात ठेवा हे आकड्या, 194 किलोमीटर एवढी आहे. लक्षात आलं, 194 किलोमीटर एवढी आहे. आणि अजून एक आकडेवारी ह्याच अहवालामध्ये जाहीर केलेली की भारताच्या ताब्यामध्ये असणारे छोटे मोठे एकूण बेट किती येतं. लक्षद्वीप हा एक बेट नाहीये, अंदमान निकोबार हे एक बेट नाहीये, हे बेट समूह येतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे बेट आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, लक्षद्वीपमध्ये किती बेटांची संख्या आणि अंदमान निकोबारमध्ये किती बेटांची संख्या आहे. तसंच किनारपट्टीवर सुद्धा काही बेट येतं. आणि सगळे धरून भारताच्या ताब्यामध्ये असणारे बेट किती, तर 1298 IMP. लक्षात ठेवा,
भारतात एकूण बेटांची संख्या किती आहे? 1298. आणि गव्हर्नमेंटची आकडेवारी, अथोराइज आकडेवारी आहे. त्याच्यामुळं हे लक्षातच ठेवायचं आहे, 1298 किलोमीटर, माफ करा, एवढी बेटांची काय आहे? संख्या आहे, संख्या, किलोमीटर नाही. लक्षात आलं? मग अंदमान निकोबार 3083.50, सर्वात जास्त गोवा 193.75, महाराष्ट्राची सांगायचं जर 877.98 म्हणजे 878 आणि 11,098 किलोमीटर एवढी भारताची आहे. राज्यामध्ये सर्वात जास्त 2340.42 एवढी गुजरातची आहे. लक्षात ठेवा. आता नवीन सगळी समुद्र किनारपट्टी दिसते तुम्हाला या ठिकाणी. महाराष्ट्राची किती आहे रे? 878.97 म्हणजे जवळपास 878 किलोमीटर. ठीक आहे. गुजरातची 2340.62 म्हणजे 2340.62, 2341 धरू शकतो. गोव्याची 193.95 म्हणजे 194 धरू शकतो आपण अप्रॉक्सिमेट. कर्नाटक लक्षात 343.30, कर्नाटकची इथं यांनी चुकवलेली आहे, 1343.3 असेल. एकदा समथिंग बघा, हे आपण डायरेक्ट हे केलेलं आहे, न्यूजपेपर मधलं कॉपी पेस्ट केलेलं आहे. केरळची 600.15, तमिळनाडू 1068.69, आंध्र प्रदेश 1053.07 किलोमीटर, ओडिसा 574.71 किलोमीटर, पश्चिम बंगाल 721.02 किलोमीटर एवढी याची काय आहे किनारपट्टी जी आहे ती वेगवेगळ्या राज्याच्या. ही एकदा कन्फर्म करायची, मी सुद्धा कमेंटमध्ये सांगेल तुम्हाला. आता एक्झॅक्ट मला सगळ्या राज्याच्या पाठच नाही, पण कमेंटमध्ये ॲक्युरेट हीच बरोबर आहे का मग चेंज आहे ते सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे ना? अशा पद्धतीने आहे. आणि आता बघा किती राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला समुद्र किनारा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 राज्य. एकूण राज्यांची संख्या किती आहे? 9 राज्यांना. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल अशा एकूण 9 राज्यांना काय आहे रे? केंद्रशासित प्रदेश काय आहे रे? किनारपट्टीला आहे. आणि केंद्रशासित प्रदेशाला किती आहे? तर केंद्रशासित प्रदेशाला कोणत्या कोणत्या बघा, पुदुचेरीला आहे, त्याच्यानंतर दीव दमण दादर नगर हवेलीला एक आहे, अंदमान निकोबारला एक आणि लक्षद्वीपला एक आहे. म्हणजे 4 केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश किती? 4 आणि राज्य किती? 9. आणि महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे जिल्ह्यावाईज नवीन आकडेवारी अजून आलेली नाहीये, ती येईल हळूहळू. पण महाराष्ट्राच्या जुन्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला आहे, सगळ्यात कमी समुद्रकिनारा ठाणे जिल्ह्याला आहे. एवढं तरी लक्षात ठेवा. लक्षात. आणि महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्याला समुद्रकिनारा? 7 जिल्ह्यांना. कोणते कोणते? तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा एकूण 7 जिल्ह्यांना काय आहे रे? समुद्र किनारा आहे. आणि राज्य किती? 9, केंद्रशासित प्रदेश किती? 4, महाराष्ट्रातले जिल्हे किती? 7. अशा पद्धतीने आहे. चला आता ह्याच्यात किनारपट्टीला सुद्धा वेगवेगळे नाव आहेत, ते सुद्धा इथं सांगतो तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला भूगोलाचा म्हणून प्रश्न विचारला जातो. लक्षात. आता बघा गुजरातचा जो किनारपट्टी याला काठियावाड किंवा कच्छ म्हणतात. गुजरातची जी किनारपट्टी आहे त्याला काय म्हणतात रे? काठियावाड किनारा किंवा त्याला कच्छचा किनारा सुद्धा म्हणतात. ठीक आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जी किनारपट्टी त्याला आपल्या सर्वांनाच माहिती काय म्हणतात रे? कोकण म्हणतात. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सुद्धा कोकणच म्हणतात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणच म्हणतात. लक्षात. कर्नाटकचा किनारपट्टी याला करावली म्हणतात. करावली. कर्नाटकच्या किनारपट्टीला काय म्हणतात रे? करावली असं म्हटलं जातं. केरळची जी किनारपट्टी याला मलबार म्हणतात. मलबार. केरळची जी आहे त्याला मलबार म्हणतात. आणि केरळ नंतर राज्य कोणते? तमिळनाडू. तमिळनाडू जे आहे त्याला कोरोमंडल किनारा म्हणलं जातं. कोरोमंडल कुणाला म्हटलं जातं रे? तमिळनाडूला म्हटलं जातं. आणि आंध्र प्रदेश आणि ओडिसाची जी किनारपट्टी याला उत्कल किनारा म्हटलं जातं. दोन्हीला पण उत्कल किनारा. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. काठियावाड किंवा कच्छ किनारपट्टी गुजरातमध्ये, कोकण म्हणलं की महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टी आली, करावली म्हणलं की कर्नाटकची आली, केरळ म्हणलं की मलबार आलं, बरोबर का? तमिळनाडू म्हणलं की कोरोमंडल आलं आणि उत्कल किनारपट्टी म्हणलं की आंध्र प्रदेश आणि ओडिसा आलं. लक्षात. अशा पद्धतीने हे 9 राज्य आहेत ज्यांना काय आहे रे? समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, जी की आकडेवारी तुम्हाला मी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने ही वेगवेगळी नव्याने अपडेट झालेली आकडेवारी आहे. आणि अशाच पद्धतीने तुमच्या अभ्यासाला महत्वपूर्ण ठरणाऱ्या गोष्टीचे छोटे छोटे व्हिडिओ आपण आपल्या या MPSC फॅक्टरी या चॅनलवर रेग्युलरली अपलोड करत चालणार आहोत.
लक्षात येतंय? त्याच्यामुळे हे नक्की पहा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. 100% तुमच्या परीक्षेला कोणते ना कोणते गोष्टी याच्यातून तुमच्या अनेक गोष्टी क्लिअर होणार आहेत. किंवा अजून कशा कशावर व्हिडिओ घ्यायचे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्या पद्धतीने व्हिडिओ घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही एमपीएससी पासून ते कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, सगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होईल आणि तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल. याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल आपलं बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येत जाईल. आणखी तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.